अबोली या मालिकेच्या 11 जुलैच्या भागामध्ये कचऱ्याच्या डब्यात सापडलेलं पेनड्राईव्ह पाहिल्यावरती अबोली म्हणते, सर हे तर सेम टू सेम आपल्याला परशूच्या लॉकरमध्ये सापडलेल्या पेनड्राईव्ह सारखं आहे. मनवा, हे तुला कुठे सापडलं? मनवा म्हणते, मला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. मी ज्या वेळेला कचरा टाकण्यासाठी बाहेर चढले हे पडलं इकडे आणि खाली पडलं. मगाशी मी कचरा काढताना कदाचित आपल्याच घरात कुठेतरी हे असेल, पण मला ते काही माहित नव्हतं काय आहे ते. मी कचऱ्यात टाकलं असेल पण मला नीटसं काहीच आठवत नाहीये. असं म्हणत मनवा आता घडलेला प्रकार सांगत असते. यावरती आता मात्र इकडे क्रिश येतो आणि क्रिश म्हणतो, सर पण जे परशूच्या लॉकरमध्ये सापडलेलं पेनड्राईव्ह आहे ते तर माझ्याकडेच आहे. असं म्हणत क्रिश ते पेनड्राईव्ह दाखवतो. दोन्ही पेनड्राईव्ह सेम असतात. यावरती आता मात्र क्रिश म्हणतो, पण कदाचित या सगळ्यामध्ये ओरिजिनल पेनड्राईव्ह ते असू शकतं आणि हे पेनड्राईव्ह बदललं गेलं असू शकतं. पण हे सगळं करणार कोण, काय होणार हे मात्र आता काही कळत नसतं. त्यामुळे या सगळ्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे आणि काय कळतंय हे मात्र कळण्याच्या आधीच आता मात्र अंकुश आणि अबोली हा जो पेनड्राईव्ह सापडलेला आहे तो पेनड्राईव्ह शोधून त्याच्यामध्ये नक्की काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आता मात्र क्रिश म्हणतो, थांबा, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर हे पेनड्राईव्ह जोडण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणत क्रिश ते पेनड्राईव्ह जोडण्यासाठी आपल्या हातात घेतो. योग्य त्या पद्धतीने ते पेनड्राईव्ह जोडण्याचा प्रयत्न करतो. अंकुश म्हणतो, कदाचित या पेनड्राईव्ह जर चालू झालं तर आपल्याला याच्यामध्ये योग्य ती माहिती मिळेल आणि आपल्याला लवकरात लवकर परशूला सोडवण्यासाठी काहीतरी करता येईल. फायनली क्रिश खूप खुश होतो आणि सर आपल्याला खूप मोठा पुरावा सापडलाय, पेनड्राईव्ह दुरुस्त झालाय. आता फक्त हा दुरुस्त झालेला पेनड्राईव्ह आपण लावून पाहायचा आहे की हा चालतोय की नाही चालतोय. तोपर्यंत रमा सांगत असते, काय ग मनवा, म्हणजे हे कुणी केलं असेल? हे जर का आपल्याच घरातलं कुणीतरी केलं असेल तर मात्र हे भयानक आहे. मनवा म्हणते, काय माहिती काकी, हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय हे काही कळतच नाहीये. असं म्हणत आता दोघी जणी गप्पा मारत असताना पेनड्राईव्ह दुरुस्त होतं. लगेचच तो पेनड्राईव्ह आता कॉम्प्युटरला जोडलं जातं आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये असलेला एक भुरकट फोटो सगळ्यांच्या समोर येतो. एक पेनड्राईव्ह मध्ये असलेल्या फोटोमध्ये एक असतात ते म्हणजे देशपांडे, एक असते ती म्हणजे त्यांच्या बाजूला असलेली बाई. आता ह्या बाईचे आणि देशपांड्यांचे काहीतरी संबंध आहेत, त्याचमुळे हा पेनड्राईव्ह लपवून छपून ठेवण्यात आला असं अबोलीच्या लक्षात येतं. पण ही बाई कोण आहे? या बाईला मी कुठेतरी पाहिलंय असं सारखं सारखं अबोलीला वाटत असतं आणि अबोली त्याचाच विचार करत असते. तोपर्यंत आता अंकुश म्हणतो, कुठे आठवा, म्हणजे तुला आठवायचा प्रयत्न कर, कुठे या बाईला तू पाहिलंयस, लवकर आठवण्याचा प्रयत्न कर. जितक्या लवकर तुला आठवेल तितक्या लवकर काहीतरी आपल्याला परशूला मदत करता येईल. असं म्हटल्यावर ती अबोली म्हणते, सर मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, तो फोटो ब्लर असतो, पण त्या ब्लर फोटोमध्ये नेसलेली साडी आणि त्या बाईचा साधारण फोटो ह्याच्यावरून अबोली मी हिला कुठेतरी पाहिलंय असं खूप वेळा म्हणते आणि आठवण्याचा प्रयत्न करते. यावरती अंकुश म्हणतो, मी एक काम करतो, जज साहेबांचे फॅमिली फोटो वगैरे काही मिळतायत का हे पाहतो आणि त्याच्यावरून आपल्याला काही कळतंय का हे सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करतो. आम्ही दोघं जण पोलीस स्टेशनला जातो. अबोली तू इथे राहून आठवण्याचा प्रयत्न कर, नक्की तू या बाईला कुठे पाहिलंस. असं म्हणत आता मात्र अंकुश आणि क्रिश दोघं जण पोलीस स्टेशनला निघतात. अबोली घरीच आठवण्याचा प्रयत्न करते. इकडे आता क्रिशने जज साहेबांचे सगळे फॅमिली फोटो जितके सापडता येईल तितके शोधलेले असतात आणि सर हे बघा, यांच्या फॅमिली फोटोमध्ये कोणतीच अशी व्यक्ती नाहीये, त्यांची बायको सुद्धा ही नाहीये, एकंदर ठेवणीवरून आपल्याला कळतंय. असं म्हणत फॅमिली मधली ही बाई नाही, मग ही बाई कोण? तितक्यात अबोली अंकुशला फोन करते, सर तुम्हाला काही आठवलं का, म्हणजे तुम्हाला काही सापडलं का? यावरती अंकुश म्हणतो, नाही ग अबोली, मला काही सापडलेलं नाहीये, पण या सगळ्यामध्ये तुला काही आठवलं असेल तर सांग ना. अबोली म्हणते, नाही सर मला पण आठवत नाहीये, मी किती आठवण्याचा प्रयत्न करते पण मला काही आठवायला तयारच नाहीये. तितक्यात अबोलीच्या समोर आता रोहित आणि बाजूचा तुषार हे गप्पा मारायला येतात. रोहित सांगत असतो, हे बघ मी काय आणलंय ते. यावर तुषार म्हणतो, काय टाईपरायटर? अरे ह्या मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या जमान्यामध्ये टाईपरायटर कोण वापरतं? यावर तुषार सांगतो, कसं आहे ना,
मला या सगळ्यामध्ये आवडतं, म्हणजे मला हा आवाज आहे ना तो आवडतो. बघ बरं मी टाईप करून तुला दाखवतोय. हा आवाज तुला कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल मध्ये मिळणार आहे का, असं म्हणत तो टाईपरायटर चालवून दाखवतो. आणि आता तो म्हणतो खरंच आहे, हा आवाज जरा युनिकच वाटतो. अबोली हा आवाज ऐकते आणि झटक्यात तिच्या लक्षात येतं की त्या बाईला आपण कुठे पाहिलंय. अबोली तडक आता मात्र अंकुशला कॉल करायला निघते. मला आठवलं मी त्या बाईला कुठे पाहिलंय, मला आठवलं, असं म्हणत अबोली तडक अंकुशला फोन करते. तर अंकुशला फोन काही लागतच नसतं. अंकुशला फोन लागत नसल्यामुळे आता मात्र लगेचच अंकुश घरी येतो. घरी आल्यावरती मात्र आता अबोली सांगते, सर अहो मी तुम्हाला किती फोन करण्याचा प्रयत्न करते, तुमचा फोन काही लागतच नाहीये. यावरती मग मात्र अंकुश म्हणतो, काय झालं, तुला काही आठवले का. अबोली म्हणते, हो सर, अहो त्या बाईला कुठे पाहिलंय मला आठवलं. ही ना दुसरी तिसरी कोणी नसून ही ना कोर्टामध्ये बसते, ती टाईपरायटर आहे. तुम्हाला आठवते का, त्या दिवशी कॉरिडॉर मध्ये माझ्यासोबत ती बोलत होती. असं म्हणत आता अबोली अंकुशला आठवण करून देते त्या बाईची. आणि आता ती बाई समोर आल्यावरती अंकुशला आठवतं की हा अबोली सोबत ती बोलत होती. अनन्या पाठक ही बाई आता असते. आणि त्या बाईचा आता मात्र अबोलीला आठवण पडलेली असते की हीच ती बाई आहे. ताबडतोब अबोली आता सांगते की कॉरिडॉर मध्ये माझ्याशी भांडायला ही बाई आली होती ना, तीच ती बाई अनन्या पाठक. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अंकुश म्हणतो, पण नक्की कन्फर्म आहेस का तू अबोली. अबोली म्हणते, हो सर मी कन्फर्म आहे, हीच ती बाई आहे, आपल्याला ताबडतोब काहीतरी करायला पाहिजे. यावरती अंकुश म्हणतो, ठीक आहे काहीतरी ऍक्शन घेऊया, पण त्याआधी तू कन्फर्म कर की ही बाई तीच आहे का. असं म्हणत मग मात्र आता इकडे असतानाच इकडे क्रिशचा फोन येतो. क्रिशला फोन येतो. क्रिश म्हणतो, सर एक खूप वाईट बातमी आहे. यावरती मग अंकुश म्हणतो, कसली वाईट बातमी, काय झालंय बोल तरी. क्रिश म्हणतो, परसूला उद्याच्या उद्या म्हणजे आजच्या रात्रीत फाशी देणार आहेत. अंकुश म्हणतो, काय. यावरती अबोली म्हणते, सर आपण दया याचनेची मागणी करणार होतो ना, हे काय घडलं. अंकुश म्हणतो, तू पहिले कन्फर्म कर ही बाई तीच आहे का, मग लवकरात लवकर आपल्याला पुरावे शोधता येतील. अबोली म्हणते, ठीक आहे. मग अबोली ताबडतोब फोन करते श्रेयसला फोन करते. आणि आता ती श्रेयसला विचारते, श्रेयस मला एक गोष्ट तू सांगशील का. श्रेयस म्हणतो, कशाबद्दल बोलतेस तू अबोली. अबोली म्हणते, त्या दिवशी माझ्यावरती निषेध करण्यासाठी काळ्या फीत बांधून सगळे लोक तयार होते, तू पण तिथे होतास. श्रेयस म्हणतो, हो म्हणजे त्या सगळ्यांच्या सोबत मी तिकडे उभा होतो, पण तुला आत्ता का ते आठवलं. अबोली म्हणते, मला तुला खूप महत्वाची माहिती विचारायची आहे की या सगळ्यामध्ये लीड घेणारी कोण होतं. यावरती श्रेयस म्हणतो, या सगळ्यामध्ये लीड म्हणजे हा त्या अनन्या पाठक आहेत बघ मॅडम, टाईपरायटर्स त्याच आहेत ना, त्या होत्या. अबोली म्हणते, थँक्यू. यावर श्रेयस म्हणतो, काय झालं मला काही सांगशील का. अबोली म्हणते, मी तुला नंतर सगळं सांगते, आत्ता सध्या फोन ठेवते. अबोली कन्फर्म कर. आणि ती अंकुशला सांगायला येते, सर मी कन्फर्म केलंय, त्या बाई त्याच आहेत. अंकुश म्हणतो, ताबडतोब आपल्याला दया याचनेची भीक मागायला पाहिजे, त्याशिवाय आपण परशूला थांबवू शकत नाही. मग धावत पळत आता अंकुश सगळे आपले प्रयत्न पणाला लावतात. इकडे आता ज्या फिंगरप्रिंट्स मॅच करणारा मॅचर असतो त्याला बोलवलं जातं. आणि बोल, का खोटे रिपोर्ट दिलेस तू, कोणी सांगितलेलं तुला हे सगळं करायला. यावरती तो तयार होत नाही. मग मात्र तो तयार होतो. तयार झाल्यावरती तो सांगतो, म्हणजे अनन्या पाठक यांनी मला पैसे दिले होते. आता कन्फर्म होतं की अनन्या पाठक हिनेच हे सगळं केलेलं आहे. तोपर्यंत परशूची बायको परशूच्या आईला सांगत असते, आई आज यांना फाशी देणार आहे, काहीतरी बोला असं म्हणत ती बोलत असते. पण परशूची आई निस्तब्ध असते. इकडे परशूची अवस्था काही वेगळी नसते. परशू पण खूप अस्वस्थ असतो आणि त्याला या सगळ्यामध्ये आता होणारा त्रास विचित्र असतो. आणि तोपर्यंत अबोली फोन करते. फोनवरती जज साहेबांना अपॉइंटमेंट घेते आणि त्यांना भेटायला जाते. तोपर्यंत परशूला नवीन कपडे दिले जातात. डॉक्टर येऊन परशूला चेक करतात आणि परशू म्हणतो, आज काय मला फाशी देणार का. यावर तो माणूस म्हणतो, तू जास्त विचार करू नकोस. असं म्हटल्यावरती मात्र आता तोपर्यंत इकडे दोघी जणी अस्वस्थ असतात आणि सुमी आपल्या कपाळाचं कुंकू पुसते. तोपर्यंत अबोली आता जज साहेबांकडे सध्याच्या असलेल्या जज साहेबांकडे येते आणि जज साहेब ही फाशी थांबवा, मला खूप मोठा पुरावा सापडला. जज साहेब म्हणतात, आत्ता हे आदेश निघालेले आहेत, या उपर आता फाशी थांबवू शकत नाही. अबोली म्हणते, खरंच माझ्याकडे पुरावा आहे, मी पुरावा द्यायला आलेली आहे. जज साहेब म्हणतात, आत्ता मला काहीच करता येणार नाही. असं म्हणत जज साहेब अबोलीला तिकडून पाठवून देतात. आता परशूला फाशीच्या इथपर्यंत नेलं जातं.
टाइमचं काउंटडाऊन सुरू असतं तोपर्यंत अबोली अंकुशला कॉल करते. अंकुश सर, काहीच करू शकले नाहीये मी. जज साहेब माझं काही म्हणणं ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. असं म्हटल्यावरती अंकुश म्हणतो, अबोली आपल्याला काहीतरी करायलाच लागेल. आता मात्र परशू असतो मरणाच्या दारामध्ये. अंकुश अबोली प्रयत्न करत असतात. आता अंकुश अबोलीच्या प्रयत्नांना यश कसं येणार, परशूचा जीव कसा वाचणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.